नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। बघा, आज आपण करणार आहोत गव्हाची पौष्टिक अशी नानकटाई। ही नानकटाई करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर किंवा इनो, ओव्हन ह्या कशाचाच वापर केलेला नाही। ते हाताखालच्या साहित्यामध्ये परफेक्ट अशी तुमची ही नानकटाई होणार। आता रिझल्ट तुमच्या समोर आहे। अगदी छान टम्म फुगलेली आपली ही नानकटाई होते। आता इथं मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला अंदाज येईलच की ही नानकटाई ना 15 ते 20 मिनिटांमध्ये बनवून तयार होते आणि अगदी महिना 2 महिना संपेसपर्यंत छान कुसकुशीत राहते। तुम्हाला सुद्धा अशी परफेक्ट नानकटाई करायची असेल तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग वेळ न करता सुरुवात करूया। आता सर्व साहित्य का नाही ते कपाने सुद्धा मोजून घेणार आहे आणि तुम्हाला वजनी प्रमाण सुद्धा सांगणार आहे। म्हणजे कसं, तुम्ही जर जास्त प्रमाणामध्ये ही नानकटाई केली ना तरी सुद्धा तुमची बिघडायला नको ना, म्हणून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 कप 200 ग्रॅम। त्याचबरोबर आपण साखर वापरणार आहोत तर 1 कप घेतलेले आहे 200 ग्रॅम। साखरेचं वजन जास्त भरतं का नाही म्हणून। आणि तूप सुद्धा आपल्याला तेवढंच घ्यायचं आहे। तूप इथं पाऊण कप घेतलेलं आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर 200 ग्रॅम इतकं तूप घेतलंय। आता जी साखर आहे का नाही त्याची आपल्याला पिठी साखर करून घ्यायची आहे। म्हणून का नाही मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर घालून छान ह्याची अशी पावडर करून घेतली। अगदी तुम्ही पिठी साखर वापरात तरी सुद्धा चालेल, पण मिक्सरलाच आपल्या घरामध्ये साखर असते तीच फिरवून घ्यायची। पिठी साखर आपली इथं झाली तयार। आता चला पुढे काय करायचं बघा। एक बाउल घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपण घेतलेलं तूप होतं ना ते घालणार आहोत। तूप पातळ घ्यायचं नाही, तर रूम टेम्परेचर असतं का नाही तेच तूप घ्यायचं। आता इथं ना मी गाईचं हे शुद्ध साजूक तूप घेतलंय। तुम्हाला हवं तर वनस्पती तूप वापरू शकता। आता याच्यामध्ये घातलेली आहे पिठी साखर आपण केलेली आणि आता आपण दोन्हीचा एकजीव होण्यासाठी ना एक चांगलं 3 ते 4 मिनिटं छान फेटून घेऊयात। आता बघा, लवकरच दिवाळी येत आहे का नाही। मी दिवाळी म्हणलं की सगळ्याच आयांची लगबग ते म्हणजे दिवाळीचं फराळ करण्याचे। फराळामध्ये ना बरेच जण नानकटाई सुद्धा करतात, पण मैद्याची करतात। पण मैद्याची न करता तुम्ही गव्हाची करू शकता, कारण मैद्यामध्ये काही सत्व नसतं। त्याच्यामुळे ना तुम्ही अशी गव्हाच्या पिठापासून करू शकता। आता बघा, ह्याला अजिबात जास्त वेळ फेटत बसायचं नाही। अगदी 3 ते 4 मिनिटं बघा, रंगीच रंग बदललेला आहे, मस्त लाईट रंग आलेला आहे। तुमच्याकडे जर बीटर असेल त्याने फेटून घेतला तरी सुद्धा चालेल, पण हाताच्या उष्णतेमुळे का नाही हे लगेच फेटलं जातं बघा। इतपतच फेटायचं आहे। चला आता आपल्याला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे। गव्हाचं पीठ अगोदर चाळून घेतलं नसल्यामुळे ना आता इथं चाळून घेणार आहे। तर ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला मी वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किटांचे व्हिडिओ अपलोड केलेत, जसं की नाचणीची बिस्किटं, ज्वारीची बिस्किटं, गव्हाची बिस्किटं, मैद्याची बिस्किटं। मग तुपाच्या ऐवजी बरेच जणांचा असा प्रश्न असतो की तेल वापरलं तर चालेल का? तर तेल वापरून आपली पाहिजे तशी बिस्किटं ही खुसखुशीत होणार नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला तूपच वापरायचं आहे। बघा, आता गव्हाचं पीठ चाळून झालं की त्याच्यामध्ये ना पाव कप इतका रवा घातलेला आहे। रवा छान स्वच्छ होता ना म्हणून तसाच घातला न चाळता, तुम्ही अगदी चाळून सुद्धा घालू शकता। नंतर पाव कप इतकं बेसनचं पीठ घातलेलं आहे। बेसनचं पीठ चाळून घातलेलं आहे, त्याच्यामध्ये गुठळ्या असतात ना म्हणून। थोडंसं चवीसाठी मीठ घालूयात। कुठलाही गोडाचा पदार्थ जरी करत असलो का नाही थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे त्याची चव आणखीन वाढते। आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा चमच की वेलची पूड घातलेली आहे। आता सर्व आपण हे मळून घेऊयात। ह्याच्यामध्ये आपल्याला दूध, पाणी जरा सुद्धा वापरायचं नाही। आपण तूप वापरलं का नाही तर तुपातच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता हिथं जे मी प्रमाण घेतलं ते अगदी परफेक्ट आहे। तुम्हाला जर हे पीठ मळण्यासाठी बाइंडिंग छान येईना तर तुम्हाला काय करायचं, आणखीन 1 ते 2 चमचा वरून तूप घालायचं आहे, बाकी काहीच नाहीत। दूध, पाणी जरा सुद्धा घालायचं नाही, नाहीतर बिस्किटं खुसखुशीत होत नाहीत। फक्त तुपामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बरेच जण ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा वापरतात, त्याची काहीच गरज नाही। आपण तुपामध्ये बिस्किट करत असल्यामुळे ते छान प्रकारे खुसखुशीत होतात। ह्याचा रिझल्ट तर तुम्हाला शेवटी कळेलच। बघा, छान असा पिठाचा गोळा करून घेतलाय। आता याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपण असंच ठेवूयात। तोपर्यंत बघा, आपण ओव्हन वापरणार नाही, तर बघा ही कढईमध्ये आपण बेक करणार आहोत। तर कढई घेतली, ह्याच्यावरती चाळण बरोबर बसते आणि असं घट्ट झाकण आपल्याला ठेवायचं आहे। आता जी कढई आहे ना इथंही मी गॅसवरती 10 मिनिटं बारीक गॅसवरती गरम करायला ठेवणार आहे। तोपर्यंत बघा, ह्या चाळणीमध्ये आपण बिस्किट बेक करणार आहोत का नाही, मग त्या चाळणीला आपण तूप लावून घेऊयात। आता ह्या चाळणीला आपण बऱ्याच वेळा बटर पेपर वापरून सुद्धा बिस्किटं केलेत। बटर पेपर नसेल तर घरातलं वहीचं कोरं पाणी घ्यायचं आहे, त्याला दोन्ही बाजूने छान तेल लावून तो बटर पेपर म्हणून इथं वापरू शकता। अगदी शिवाय काहीच नाही वापरलात तरी सुद्धा चालेल, बिस्किटं आपली सहजपणे निघतात। आता बघा, हे एक 5 ते 7 मिनिटं इतकंच मी भिजत ठेवलं होतं। याच्यामध्ये जास्त सुद्धा वेळ भिजत ठेवण्याची तुम्हाला काहीच गरज नाही। आता आपण वेगवेगळ्या आकाराची बिस्किटं करून घेऊयात। त्याच्यासाठी बघा, इथं मी 2 चमच तुम्हाला दाखवले। ह्याच्यामुळे काय होतं, एकसारखी एका आकाराची आपली बिस्किटं होतात, म्हणून ना इथं मी चमच वापरला। अगदी तुम्हाला अंदाज असेल तर छोटे छोटे गोळे करून घेतलात तरी सुद्धा चालेल। बघा, इथं हातावरती बिस्किटाचा आकार दिलेला आहे।
तुम्हाला इथं ना 2 ते 3 आकाराचे बिस्किटं दाखवते. म्हणजे तुम्हाला ज्या आकारामध्ये बिस्किटांना आकार द्यायचा असेल, जसं की बिस्किटांवरती डिझाईन करायची असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. इथं आपलं हे पहिलं साधं बिस्किट झालं. आता दुसरं सेम चमच्यामध्ये मावतं तेवढं मिश्रण घ्यायचं आहे. आता वरती छान त्याला चिकनं करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुपाचं प्रमाण बरोबर असल्यामुळे का नाही छान प्रकारे ह्याचा गोळा होतोय बघा. आता आपल्या घरामध्ये झारा असतो का नाही, तर त्या झाऱ्याचा असा ठसा उमटायचा बघा. ह्या डिझाईनचं सुद्धा आपलं इथं बिस्किट तयार झालं. वरून थोडंसं मी पिस्ता जो असतो ना तो खिसलेला आहे आणि तो डिझाईनसाठी इथं वापरलेला आहे. आता दोन्ही बिस्किटाच्या मध्ये तुम्हाला अशा प्रकारे अंतर ठेवायचं आहे आणि मग एक एक करून बिस्किटं बाकीचे ठेवून घेणार आहोत. तुम्ही ह्याला ना बिस्किटं म्हणू शकता किंवा नानकटाई म्हणू शकता बरं का. आता अगदी गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैद्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल, पण घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना ही फार बिस्किट आवडतात म्हणून मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. आता बघा इथं चौकोनी आकाराचं हे बिस्किट करून घेतलेलं आहे. छान प्रकारे आपल्याला बोटाने ह्याला चौकोनी शेप देऊन घ्यायचा आहे आणि वरून चाकूनी ना असा खाचा करून घ्यायचा आहे. म्हणजे बिस्किटाला ही डिझाईन ना छान प्रकारे होते. बघू शकता किती छान हे बिस्किट दिसतंय. तुम्ही अशी चौकोनी करून घेतलात तरीसुद्धा चालेल. तुमच्याकडे ओव्हन असेल ना, ओव्हनमध्ये सुद्धा तुम्ही बेक करून घेऊ शकता. पण सगळ्यांच्याच घरी ओव्हन नसतो म्हणून इथं आज तुम्हाला मी कढईमध्ये ह्या चाळणीमध्ये ही बिस्किटं वाफवून दाखवणार आहे, जेणेकरून ही रेसिपी ना सर्वांना करून पाहता यावी ह्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. आता बघा वरून थोडेसे इथं मी काजूचे सुद्धा काप लावलेत बघा. जितकी मावतात ना तितकी इथं बिस्किटंही ठेवून घेतली. चाळण मोठी असल्यामुळे ना एका वेळेस 10 बिस्किटं इतकी ह्याच्यामध्ये बसलेले आहेत, पण दोन्ही बिस्किटामध्ये अंतर ठेवलेलं आहे बघा. आता चला आपण गॅसकडे वळू. तर गॅसवरती बघा कढई अगोदरच गरम करायला ठेवली होती. गॅस मात्र बारीक आहे. आता ही चाळण ह्याच्यावरती ठेवूयात, वरती झाकण ठेवूयात आणि वजनदार काहीतरी ठेवूयात आणि आपण 20 मिनिटानंतर पाहणार आहोत. तोपर्यंत बघा तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते, ते म्हणजे आपल्या घरामध्ये अप्पेपात्र असतं का नाही, आता त्याच्यातसुद्धा आपण ही बिस्किटं करून बघूयात. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधली जरी बिस्किटं आवडलीत ना तीसुद्धा करू शकता. आपलं बघा हे केलेलं बिस्किटाचं मिश्रण आहे ना ते इतकं उरलं आहे, तर त्याच्यात आपण आप्पेपात्रातले बिस्किट करून घेऊयात. आप्पेपात्रामध्ये ना साच्यांना सर्व बाजूने आपण तेल लावून घेतले बघा, म्हणजे बिस्किट आपली सहजपणे बाहेर निघतील. आणि बघा अगोदरचं बिस्किट आपण जास्त चपटं करत होतो, तर हे जास्त चपटं करायचं नाही. म्हणजेच की आप्पेपात्राचे जे साचे आहेत ना त्याच्यामध्ये बिस्किटं बसतील ह्याच आकाराचे आपल्याला करून घ्यायचे आहेत. सर्व बिस्किटं करून घेतलीत बघा. इथं सुद्धा एका वेळेस 12 इतकी बिस्किट आपली तयार होतात. वरून थोडेसे इथं पिस्त्याचे काप लावून घेतलेत. अगदी तुम्ही काहीच लावून नाही घेतलात तरीसुद्धा चालेल. थोडेसे असे ड्रायफ्रूट वरून लावले ना तर ही बिस्किटं आणखीन आकर्षक छान दिसतात बघा. आता सर्व बिस्किटांच्या वरती ठेवून झाले. आता गॅसवरती बघा लोखंडी तवा ना अगोदर तो सुद्धा मी 10 मिनटं गरम करायला ठेवला होता. गॅस मात्र बारीक आहे. आता हे आप्पेपात्र ह्याच्यावरती नेऊन ठेवायचं, घट्ट झाकण ठेवायचं आणि ते सुद्धा आपण एक 15 ते 20 मिनिटांत पाहणार आहोत. आता बघा चाळणीतली जी बिस्किट होती का नाही ती 20 मिनिटांनंतर पाहत आहे. छान प्रकारे फुललीत, पण हवा तसा पाहिजे तसा आणखीन छान रंग आलेला नाही म्हणून आणखीन झाकण ठेवून ना एक 5 मिनिटं मी असंच ठेवलं. आता 5 मिनिटानंतर बघा ही बिस्किट आपली बेक झालीत कसं ओळखायचं, तर बघा बिस्किटाच्या बाजूनी ना लालसर रंग दिसतोय बघा. इथं मी बोटाच्या लावून तुम्हाला दाखवत आहे, मग समजायचं हे बिस्किटं बेक झालीत. आता चाळण आपण खाली काढून घेऊयात. बरेच जण म्हणतात कढईमध्ये पाणी का मीठ टाकलं होतं, तर काहीच नाही, कढई ही रिकामीच ठेवली होती. तर तुम्ही म्हणाल कढई जळत नाही का, तर बिलकुल सुद्धा कढई जळत नाही. आप्पेपात्रातली जी बिस्किट होती ना ती सुद्धा 20 मिनिटानंतर पाहत आहे. छान प्रकारे रंग आलेला आहे बघा आणि फुललीत बघा. ह्याच्यामध्ये जरासुद्धा आपण सोडा किंवा इनो, बेकिंग पावडर कशाचाच वापर केलेला नव्हता. आता वरून थोडीशीच पांढरी वाटतात बिस्किटं ना, म्हणून ही अशी आपण अलगद चमच्याने ना जर अशी पलटी करून घेऊयात, म्हणजे त्या बाजूने सुद्धा ना एक हलका छान सोनेरी रंग येईल ह्या आपल्या बिस्किटांना म्हणून. आता बघा अगोदर बाहेरची केली आणि नंतर आतली सुद्धा बिस्किटं ही अशी पलटी करून घेतली. आतमध्ये ना जर अशी आच जास्त लागत असल्यामुळे ना आतल्या बिस्किटांना जर अशी रंग डार्क आलेला आहे. आता बघा ही चाळण खाली काढून ना ही बिस्किटं थंड करून घेतलीत, मगच चाळणीतनं बाहेर काढायचे आहेत, म्हणजे सहजपणे निघतात. वाव, बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे पाहिजे तसा. ह्याच्यापेक्षा जास्त काळपट होऊ द्यायचे नाहीत, नाही तर बिस्किटांची चव बदलली जाते, थोडीशी कडवट येऊ शकते. आता ही चाळणीतली बिस्किटं बेक होण्यासाठी बघा मला एकूण 20 मिनिटं लागलीत. तुम्हाला वेळ कमी अधिक लागू शकतो, कारण तुमची खाली जी ठेवलेली कढई आहे ना किंवा गॅसची जी आच आहे ना त्याच्यावर सुद्धा अवलंबून आहे, म्हणून सांगते. तुम्हाला 15 मिनिटं झाली की चेक करायचे आहेत बिस्किटं तुमची बेक झाली का. वरून तरी बिस्किटं बघितलात, आता मोडल्यानंतर पण तुम्हाला अंदाज आलाच असेल बिस्किटांचा. आतून बघा पोकळी कशी धरली आणि छान कुसकुशीत ती तोंडात टाकता विरघळणारी, कुठलंही जास्तीचं साहित्य न वापरता ही तर आपली ही गव्हाची पौष्टिक बिस्किटं तयार झाली.
तुम्ही एका वेळेस भरपूर बिस्किट अशी करून ठेवून ना मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी देऊ शकता. इथं बघा अप्पे पात्रातली बिस्किटं सुद्धा छान तयार झालीत. बघा वरल्या बाजूला सुद्धा ना हलका सोनेरी रंग आलेला आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपली बिस्किटंही तयार खाण्यासाठी झालेत. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बिस्किटं करायची असेल तर बेकरीमधून बेक करून देतात बघा, म्हणजे घरून तुम्हाला सगळं हे पीठ करून न्यायचं आहे आणि मग बेकरीमधून तुम्ही बेक करून आणू शकता. म्हणजे घरी ना जास्तीचा वेळ लागत नाही, पण अशी जर थोड्या प्रमाणामध्ये करायची असेल तर गॅसवरती करू शकता. अगदी जास्तीचा गॅससुद्धा वाया जात नाही. अप्पे पात्रातली ते बिस्किटं बघा बघूनच अगदी खाऊशी काय अशी झालीत. रंग सुरेख आलेला आहे आणि छान टमटमीत अशी फुगलेले आहेत बघा. आता ही बिस्किटं सुद्धा तुम्हाला मोडून दाखवते. दिवाळी विशेष ना फराळांचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलेच आहेत, पाहायला विसरू नका. ते सुद्धा व्हिडिओ ना परफेक्ट प्रमाणामध्ये दिलेले आहेत. पहिल्यांदा जरी केलात ना तरी सुद्धा न बिघडता, त्यामुळे नक्की बघायला विसरू नका. जसे की बिस्किटं कशी झालीत बघा अगदी परफेक्ट, तसे सर्व प्रमाण तुम्हाला परफेक्ट दिलेलं आहे, म्हणजे तुमची रेसिपी अजिबात बिघडायला नको. एखाद्या हवाबंद डब्यामध्ये असे जर भरून ठेवलात अगदी महिना 2 महिने ही बिस्किटं खराब होत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये कुठेही दुधाचा पाण्याचा आपण वापर केला नव्हता. ह्या दिवाळी विशेष नक्की बिस्किटं करून ना मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचे कसे झालेत. आणि हो असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.